नमस्कार मंडळी. हिंदी फिल्म इंडस्ट्री असो किंवा मराठी, कुठेही कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. कोणाला त्यांच्या रंगामुळे तर कोणाला तब्येतीमुळे. कुठेतरी त्यांना नकार मिळतच असतो. अशातच स्टार प्रवाहावरील सुप्रसिद्ध मालिका पिंकीचा विजय असो या मालिकेतील पिंकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आरती मोरेने तिला इंडस्ट्रीत आलेला वाईट अनुभवावर आज भाष्य केले आहे. आरती म्हणाली, संघर्ष काळात मी अनेक ठिकाणी ऑडिशन दिल्या, पण माझा चेहरा हिरोईन मटेरियल नाही असं अनेक ठिकाणी मला बोललं जात होतं. अगदी ऑडिशन आवडली असून सुद्धा मला नकार दिला गेला. म्हणजे साऊथमध्ये अगदी साधा चेहरा, चपटे नाक असले तरी त्या तिथल्या हिरोईन असतात. पण आपल्याकडे सौंदर्याची व्याख्या आणि सौंदर्याची प्रमाण भाषा जरा वेगळीच आहे. हिरोईन सारखं फेस असला पाहिजे हा आग्रहच असतो. रोजच्या व्यवहारातील चेहरेही हिरोईन सारखे असतात. त्यामुळे मला खूप वेळा नकार पचवावे लागले आहेत. पण तरीही मी हार मानली नाही आणि लीडसाठी माझ्या ऑडिशन थांबवल्या नाही. मला नंतर ज्या काही भूमिका मिळाल्या त्या मी मनापासून केल्या, असं ती म्हणत होती. तिने तिच्या बाबतीतला धक्कादायक अनुभव शेअर केला. आरती मोरे हिने यशोदा या मालिकेत मोठ्या यशोदेची भूमिका साकारली होती. तसेच स्वप्नांच्या पलीकडले, जय मल्हार, कुसुम यासारख्या मालिकेत छोटे मोठे काम केले होते. सध्या ती पिंकीचा विजय असो या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तर मंडळी, तुम्हाला आरती मोरे या नायिकेचा अभिनय आवडतो का? नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आरती मोरेच्या मताशी किती सहमत आहात नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.